नमस्कार. आम्ही आज लोणावळ्यामध्ये आहेत. फासी मम्मी यांच्याकडे आलेलो आहोत आणि ते नगराध्यक्ष आहेत आपल्या लोणावळ्याच्या. मॅडम, आपलं स्वागत आहे. काय आपले ह्या लोणावळ्यामध्ये कसा पर्यटकांचा प्रतिसाद आहे? पर्यटकांचा प्रतिसाद तसा चांगलाच आहे आणि पर्यटक अजून येण्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केले होते. मी 5 वर्ष नगराध्यक्ष होते, त्याच्या आधी 2.5 वर्ष होते. गेले 25 वर्ष 5 वेळा तर ह्या लोणावळ्यातून मी निवडून आलेली आहे. परंतु फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आम्हाला जो 125 कोटी निधी दिला, त्या माध्यमातून आम्ही बरीच कामं केली आणि कामं झाल्याच्या नंतर काही आमचे भाग आहेत की आमचा जसा रोपवेचा एक प्रोजेक्ट आहे, नंतर आमची तुंगारली इथं 32 एकर जागा आहे. अशा ठिकाणी काही प्रोजेक्ट आमचे झाले तर पर्यटक जास्तीत जास्त पुढे कुठेही न जाता हे लोणावळ्यात थांबतील. आणि आमचा एकच विषय की लोणावळ्यात फक्त इंडस्ट्री कुठली मोठी नाही आहे, MIDC नाही आहे, फक्त चिक्की व्यावसायिक आणि हॉटेल आहे, ह्याच्यावरच इथलं सगळं चालतं. त्याच्यामुळे इथल्या लोकांना नोकऱ्या जर करायच्या असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये किंवा चिक्कीच्या दुकानात जॉब करावा लागतो. त्यासाठी हे जर पर्यटन चाललं, पर्यटक जर आले तर इथला व्यवसाय चालतो. आणि पर्यटक येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी जर झाल्या तर 100% पर्यटकांमध्ये अजून वाढ होईल आणि इथला बिझनेस वाढेल. इथली जी लोक आहेत त्यांना चांगला रोजगार मिळेल आणि रोजगारासाठी देखील आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि तसंच आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की आमचे काय आता इथं स्कायवॉक होणार आहे. स्कायवॉक जर झाला तर त्यामध्ये देखील अजून भर पडणार आहे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येणार आहेत. थोडा वेळ जाईल त्याला, परंतु 100% लोणावळे पर्यटन ठिकाणी आणि हे वाढलं गेलं पाहिजे. या ठिकाणी लोक आली पाहिजे. आज या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल झालेले, हॉटेल बघा आता फन हॉटेल झालेले, रेडिसन हॉटेल, रिजेंटा हॉटेल, फरियाद हॉटेल, नवीन एक तुम्ही घाट चढून आले की तिथं एक नवीन हॉटेल झालेले. असे मोठमोठे हॉटेल या लोणावळा शहरामध्ये, छोटे देखील हॉटेल आहे आणि ते हॉटेल भरले गेले पाहिजे. आता या ठिकाणी लोक बरेच येतात, भाड्याने काही बंगले घेऊन राहतात, एन्जॉय करतात. आज कोरोना काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आली होती आणि कोरोनामध्ये ही जागा म्हणजे सुरक्षित जागा अशी लोकांना वाटली, कारण या ठिकाणचा जो ऑक्सिजन वगैरे इथलं जे वातावरण होतं अतिशय चांगलं होतं. आणि अजूनही तसं वातावरण आम्हाला ठेवायचं आहे आणि पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे. लोकांना वाटतं मिसिंग लिंक झाल्यामुळे लोक इथे येणार नाही, परंतु ज्याला पुण्याला जायचंय तो डायरेक्ट जाईल, परंतु ज्याला लोणावळ्यात यायचंय तो 100% लोणावळ्यात येणार. आणि उलट लोणावळ्याची गर्दी व्हायची आणि ट्रॅफिक जॅम व्हायची ती होणार नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा पर्यटकांवर तो होणार नाही आणि आवडीने लोक या ठिकाणी येतील अशी माझी तरी खात्री आणि अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्राकडून लोणावळ्यासाठी काय अपेक्षा किंवा असं काय वेगळं असं काय मागणी आहे का? लोणावळ्यासाठी इथं पर्यटनासाठी काहीतरी अम्युजमेंट पार्क किंवा असं थीम काहीतरी व्हायला पाहिजे, जेणेकरून जे आकर्षण लोणावळ्याचं वाढेल. आणि जे लोणावळ्याचं आकर्षण वाढलं तर लोक या ठिकाणी येणार आहे. आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आता जे ब्रिजच्या आमच्या समस्या होत्या की बाजारात गेलं की त्या ठिकाणी इकडे यायचं म्हटल्यावर एक ब्रिज लागतो, नांगरगाव भांगरवाडी, तर त्याचं देखील मी नगराध्यक्ष असताना आम्ही भूमिपूजन केलं. त्या हे बघा कामाला सुरुवात केल्यामुळे अडचणी कळल्या आणि अडचणी सोडवत बऱ्यापैकी तिथं पिल्लर उभे राहिलेत आणि थोड्याच दिवसात तोही ब्रिज मार्गी लागणार आहे. त्याला देखील आमच्या महाराष्ट्र सरकारने 10 कोटी निधी दिलेला आहे. आमचा एक डम्पिंग ग्राउंड आहे. आमचा कचरा, त्यावेळेस जागोजागी कचरा कुंड्या होत्या, परंतु मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर त्या कुंड्या आम्ही काढल्या आणि कुंडीमुक्त शहर केलं. कुंडीमुक्त शहर झाल्याच्या नंतर त्याला नामांकन मिळालं. नंतर इथं एक ऍक्टर आहे आपल्या आयशा जुलका, त्यांनी जागोजागी डॉग फीडर बसवले होते. आजही त्या घरात म्हणजे जेवण करतात आणि त्यांनी मुलं ठेवलेली आहे. जॅकी श्रॉफ यांनी आम्हाला एक व्हॅन दिली होती, ती व्हॅनमध्ये घेऊन जाऊन त्या कुत्र्यांना, भटक्या कुत्र्यांना ते जेवण घालतात, जेणेकरून त्याला खायला मिळालं तर ते शांत असतात. जर पोट भरल्यानंतर कोणालाही चावा घेईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करतो आणि जे आम्ही डॉग फीडर बसवले त्याला देखील आम्हाला नामांकन मिळालं होतं. अशी वेगवेगळ्या गोष्टी आम्ही 5 वर्षांमध्ये केल्या आणि त्या लोकांनी देखील, नागरिकांनी, लोणावळेकरांनी मला खूप साथ दिली. कचरा कुंडी मुक्त करणं ही फार मोठी गोष्ट होती, कारण लोकांना एक सवय लागली होती, बाजारात गेले की टाक पिशवी कुंडीत, कुठं बाई आली पिशवी हातात घेऊन येणार टाक रस्त्यावर, पण ते सगळं बंद आलं. त्यावेळेस मी रांगोळ्या घातल्या, 5 वाजता जाऊन 6 वाजता जाऊन उभी राहायची. एखादा माणूस जर कचरा टाकला तर मी त्याला पकडायची, त्याला फाईन घ्यायची 500 रुपये. 500 रुपये नाही तर मोबाईल ठेवून जा. म्हणजे असं खूप परिश्रम घेतले, खूप कष्ट घेतले. त्याच्यामुळे आजही आमचं लोणावळेकरांचं सगळ्यांचं प्रेम आहे लोणावळ्यावर की लोणावळा स्वच्छ, सुंदर आणि चांगला झाला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांना देखील आम्ही आव्हान केलं होतं
की या इथल्या निसर्गाचा आनंद घ्या, पण लोणावळा घाण करून जाऊ नका, लोणावळा स्वच्छ ठेवा. जसं आमचं तुंगारली डॅम आहे, तुंगारली डॅमचं जर आम्ही बोटिंग सुरू केलं तर दुसरं वेण्णा लेक सारखं त्यात देखील आम्हाला उत्पन्न मिळेल आणि आम्ही नक्कीच पुढच्या भविष्य काळामध्ये तो नक्कीच करू. कारण वेण्णा लेकला एवढे पर्यटक असतात बोटिंगमुळं. तसंच आमचं तुंगारली डॅमला जिथं आमची 32 एकर जागा आहे त्या जागेमध्ये जर आम्ही काही केलं तर त्या बोटिंगचा देखील आम्हाला फायदा होणार आहे आणि आमच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. या शहरामध्ये 2 तळी आहे स्वतःच्या मालकीची, एक खंडाळा तलाव आहे, एक वलवंत तलाव आहे. खंडाळा तलावमध्ये मी नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी आम्ही बोटिंग सुरू केलंय आणि त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने असतात. म्हणजे लोकांना एक लोणावळ्याची क्रेज आहे, लोणावळ्याची आवड आहे आणि मोठे मोठे चांगले चांगले सिनेमाची शूटिंग ह्या लोणावळ्यात झालेले आहेत. अनेक कलाकारांचे बंगले या लोणावळा शहरामध्ये, उदाहरणार्थ दिग्गज कलाकार स्वर्गीय धर्मेंद्रजी यांचा बंगला इथे, तनुजा त्यांचं तर म्हणजे इथं माहेरच होतं, शोभना समर्थ त्यांच्या आई, त्यांचा परिवार इथं वास्तव्यात होता. अनेक मोठे मोठे राकेश रोशन असेल, नंतर आयशा जुल्का असेल, बिंदू असेल, त्यांचा देखील या ठिकाणी बंगला आहे. गोगा कपूर असेल, नीलम कोठारी, असे अनेक दिग्गजांचे या लोणावळा शहरामध्ये बंगले आहेत. कारण त्या काळामध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या पिक्चरचे शूटिंग जसे की आराधना असेल, नंतर हिंदी पिक्चर बरेच पिक्चरचं कटीपतंग असेल, डोली पिक्चर असेल, रामलखन असेल, या सगळ्या पिक्चरची शूटिंग या लोणावळा शहरात झालेली आहे. त्याच्यामुळे हे ऐतिहासिक शहर आहे आणि एक निसर्गरम्य असं शहर आहे आणि असंच सुंदर राहावं त्यासाठी जरूर आम्ही प्रयत्न करू. कारण आम्हाला लोणावळा हे वाचवायलाच लागणार आहे. कारण लोणावळा हे पर्यटन ठिकाण म्हणून आहे. एवढंच की लोणावळा हिल स्टेशन म्हणतो आपण, पण हिल स्टेशन हे फक्त नकाशावर आहे. जसं की माथेरान आणि महाबळेश्वर आहे तसं आमचं नाहीये. ते कशी गिरिस्थान नगरपालिका आहे, माथेरान गिरिस्थान आहे, नंतर महाबळेश्वर गिरिस्थान आहे, तशी आमची गिरिस्थान नाहीये. आमचं फक्त हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं आणि तो दर्जा त्याला दिला गेलेला आहे. आणि म्हणून इथं FSI पण कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या मोठ्या इमारती इथं बांधता येत नाही आणि ते बांधू पण नाही. तर इथलं सगळं जे क्लायमेट आहे ते सगळं म्हणजे नष्ट होऊन जाईल आणि पर्यटकांचा त्याच्यावर परिणाम होईल. आता दुसरं एक मॅडम असं आहे की पर्यटक येतात पण इथली जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला कंटाळून जातात, तर त्यावरती काय असं तिथं आता रस्ता रुंदीकरणाचं काम लवकर होणार आहे. जो आता आपण बघतो एवनचिकी कुमारचा जो चौक आहे त्या ठिकाणीच नेमकी गर्दी झालेली असते. त्याच्या पुढे जर तुम्ही आलात, आता हे महाराजा हॉटेल आहे, हे पुढचे हॉटेल आहे, तर त्या ठिकाणी गर्दी नसते, परंतु तेवढ्या ह्याच्यातच ती गर्दी जास्त असते. पण ते आता त्याचं रुंदीकरण होणार आहे आणि त्याचं रुंदीकरण झाल्याच्या नंतर मला वाटतं ही समस्या सुटून जाईल आणि लोकांना एक चांगला श्वास घ्यायला जागा मिळेल. तुम्ही सरकारला काय अपेक्षा, सरकारकडून अपेक्षा व्यक्त करता आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून, देशातल्या जनतेकडून काय अपेक्षा व्यक्त करता की लोणावळ्यासाठी? महाराष्ट्राच्या जनतेकडून नाही, लोणावळ्याच्या जनतेकडून अपेक्षा आहे की सरकार केंद्रात पण आमचं आहे, महाराष्ट्रात पण आमचे मुख्यमंत्री आहे आणि 100% मुख्यमंत्र्यांचं देखील या लोणावळा शहरावर लक्ष आहे आणि तसेच मोदी साहेबांचं देखील हे चांगलं एक आवडतं ठिकाण आहे. आणि फडणवीस साहेबांमुळे आज जो आम्हाला एक आम्ही कामाचा उच्चांक गाठला, फडणवीस साहेबांनी जे आम्हाला, मला वाटतं मी 25 वर्ष या सभागृहात आहे, परंतु एवढा मोठा निधी आम्हाला कधी मिळाला नव्हता. तेवढा निधी आम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि त्याच्यामुळे लोणावळ्याचा आम्ही कायापालट करू शकलो आणि हे दाखवून दिलं आम्ही की निधी आल्याच्या नंतर काय होतं. आज 32 कोटीची योजना असेल, डम्पिंग ग्राउंड असेल, रेल्वे ब्रिज असेल, रस्ते असतील, स्वच्छ भारतमध्ये आम्हाला बरंच म्हणजे हे बक्षीस मिळालेलं आहे जवळजवळ 55 ते 60 कोटीचं. त्याच्या माध्यमातून देखील आम्ही काम करतो. या ठिकाणी मोठे मोठे नाले आहेत त्याच्यावर देखील आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. आता तुम्ही पूर्ण लोणावळा शहरात रात्रीचे फिरले तर कुठेही तुम्हाला अंधार दिसणार नाही, एवढे लाईटचे पोल आम्ही लावले. एक मॅडम आताची एक घटना घडली, एक अपघाताची घटना घडली आणि 4 तास ती मुलगी पडून होती वगैरे, तर ह्या संदर्भात आपण संवेदनशीलता लोकांमध्ये हरवली का, पोलिसांची हरवली का, आपली काय प्रतिक्रिया आहे? पोलिसांनी थोडं लवकर यायला पाहिजे होतं आणि तो जरा आउटसाईड आहे, म्हणजे तो लोणावळा हद्दीमध्ये येत नाही तो भाग ग्रामीणमध्ये येतो. जे आपण पवना डॅमकडे जातो तर तो रस्ता आहे. त्या रस्त्याला आता नेहमीच कोंडी होते कारण पवना डॅमला जाणारे पर्यटक जास्त वाढलेत आता. आणि त्या ठिकाणी काय आलं, वाळू सगळी पसरलेली होती, खडी होती आणि ती गाडी स्किड झाली. गाडी स्किड झाल्याच्या नंतर ती मुलगी पडली आणि तिच्यावरून जो ट्रक गेला. अतिशय दुर्दैवी घटना आहे कारण त्या महिलेला जवळचीच आहे,
तिला 2 मुलं आहेत छोटी, 6वीला मुलं आहेत, दोन्ही जुळी मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. म्हणजे असं होऊ नये. आणि ती मुलगी 2 तास, तिचा भाऊ 3 तास त्या मांडीवर घेऊन तसंच बसला होता. मग तिथे काही एक मठ आहे तिथं स्वामीजींचा, तिथले महिला आल्या, त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केले. तेव्हा कुठंतरी ती गाडी आली आणि त्यांना इथं परमार हॉस्पिटलमध्ये आणलं. नंतर त्यांना पोस्टमॉर्टमला नेलं. ह्या होत्या जाधव मॅडम, माजी नगराध्यक्ष लोणावळ्याच्या. हां मम्मींबद्दल जरा काय माहिती द्या. मम्मींबद्दल म्हणजे आता काय सगळे महाराष्ट्रात ओळखतात, कारण मम्मीचं नाव इतकं फेमस आहे जेवणाच्या बाबतीत की लोक इथं आल्याशिवाय मम्मीचं 5 स्टारमध्ये राहतात 5 स्टारमध्ये, पण जेवायला इथे येतात. राहतात फरियादला, परंतु जेवायला इथं येतात. असा मम्मीचा अनुभव. आणि इथं सगळे कलाकार, मला वाटतं एकही कलाकार या ठिकाणी आला नाही असं नाही. पारवी शांताराम, शशिकला, नंतर आशा पारेख, वैदा रेहमान असे दिग्गज कलाकार या मम्मीच्या इथं. आशा भोसले, कोरोना काळात आशा भोसले या ठिकाणी आल्या. त्यांनी स्वतः किचनमध्ये भाजी वगैरे केली. नंतर कोरोनामध्ये त्या इथं राहिल्या. त्यानंतर त्यांनी काही सामान घेऊन यायचं, त्या आल्या नव्हत्या. मग त्यांनी मम्मीकडून सामान बरंचसं नेलं. आणि मम्मीनी चांगली मैत्री झाली होती दोघींचे फोनवर कॉन्टॅक्ट व्हायचे. आणि असे अनेक प्रसंग आहेत. आता इथं जे आमचे क्रिकेटर आहेत, आपले हे सचिन तेंडुलकर पुरणपोळी शिवाय जातच नाही. कधी पण आले की मम्मीला ऑर्डर करणार, मला पुरणपोळी पाहिजे. म्हणजे सचिन तेंडुलकर मोठे गावस्कर, सुनील गावस्कर, अनेक क्रिकेटर देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि आम्हाला एक अभिमान आहे की या वास्तूमध्ये अनेक कलाकार येतात. आणि कलाकार म्हणजे आपण बसलोय जागा बघा किती साधी आहे. इथं काही महल नाहीये, रेस्टॉरंट पण साधं आहे, परंतु त्या जेवणाला जी रुची आहे. मम्मीचा जो किचन आहे, किचन बघून लोक या ठिकाणी येतात. कारण जो किचन मध्ये जी व्यवस्था तुम्ही पाहिली तर व्हेज आणि नॉनव्हेज वेगळे. या ठिकाणी जैन लोक देखील जेवतात आणि नॉनव्हेजवाले पण जेवतात, परंतु मसाल्याचे डबे वेगळे आहेत, सगळं काही वेगळं आहे, भांडी वेगळी आहे. आजही तुम्ही किचन मध्ये जाऊन बघा, मम्मीच्या कड्या इतक्या चकाचक, ज्या घरच्या पण नसतील. तर त्याच्यामुळे लोकांना एक स्वच्छता आवडते आणि तिथलं वातावरण चांगले, घरचे मसाले, कुठलाही कलर नाही जेवणामध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं जेवण असल्यामुळे आज हे मम्मीज होमली फूड, आता मम्मीच्या आईची खानावळ असं केले, कारण मम्मीच्या नावाने अनेक जण टाकायला लागलेत रेस्टॉरंट की मम्मीज होमली फूड. त्याच्यामुळे आता आईचं नाव दिलेले. त्याच्यामुळे शैलाताई फासे म्हटलं की सगळे लोक ओळखतात, सगळे लोक आवडीने या ठिकाणी जेवायला येतात. म्हणजे मला एक नवल, मी इथं बसलेली असते, चांगले मोठे मोठे कलेक्टर, कमिशनर येतात, जेवतात आणि हिच्या पाया पडून जातात, जेवणाचे तर पैसे देतात. आम्हाला हे नवल विशेष वाटतं की हे लोकांची एक आवड आहे. आणि कुणी इथून जाताना बोलल्याशिवाय जात नाही. लहान मुलांना देखील आवड असते की कोणाचं हे रेस्टॉरंट बघावं, त्यांना भेटावं. मग इथं काही लोक अर्धा तास गप्पा मारून जातात आणि त्याच्यामुळे ती नाती जोडली गेली. ही रक्ताची नाहीये, परंतु प्रेमाची नाती या वास्तूमध्ये जोडली गेलेली. प्रेमाची माणसं मम्मीनी जोडलेली आहेत असं ह्या नगराध्यक्ष सांगतायत. मॅडम, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.